ही कोणती वनस्पती आणली तू? शतावरीचं नाव शतावरी आहे. शतावरी का? मग याची भाजी करतात का? हां. तुम्ही हे विकायला नेतात का? हां. कुठं जाते ही शतावरी विकायला? जाखोरी. लाखोरी? जाखोरी. जाखोरी? हां. कुठे जाखोरी? सायखेड्याच्या पुढे जायला. हा का? मोठ्या शहरात पण जात असेल ना हे विकायला? खूप मागणी असते का याची? हां. हे औषधी वनस्पती नाही? हां. काय काय फायदा होतो याचा? मागचे याचे ना औषध करता. का कसलं औषध करता? याचे असे हा, कट करून का? मग ते कोणत्या आजारावर चालतं ते औषध? सगळ्यात. तर औषधं तयार होतात एवढंच त्याला माहिती आहे. आणि याची पुढच्या भागाची काय करतात? भाजी तयार करतात ना. मग आता बघा ही शतावरी पार्थने आणलेली आहे आणि याची सुद्धा मी भाजी तयार करणार आहे. मी तुमच्या शेतामध्ये किती ही शतावरी किती लावलेली आहे? 1 एकर. 1 एकर. ही किती दिवसात येतं हे पीक? 4 महिने. 4 महिने लागतं का? आणि हे कापून पुन्हा त्याला नवीन येतं का? हां. पुन्हा नवीन येतं का? विकायला नेल्यानंतर पुन्हा नवीन येत असेल ना वरती? बरं. आता याची ना हे तू आता मला दाखवायला आणलं की नाही, मी आता याची उद्या भाजी करेल. हां, छान भाजी करेल आणि तुला खायला आणेल. बघा पार्थला शतावरीची जी माहिती होती ती त्याने सांगितलेली आहे. आता शतावरीचे जे अनेक फायदे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया. बघा मी सुरुवातीला कांदा बारीक कापून घेतलेला आहे. फोडणीसाठी तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, थोडीशी तीळ चांगली परतून घेतलेली आहे. नंतर बटाटे देखील मी घातलेले आहेत. आणि शतावरीचा जो पुढचा भाग होता तो पुढचा भाग कापून मी या भाजीमध्ये घातलेला आहे. तसंच हळद आणि 2 चमचे लाल तिखट घालून ही भाजी परतून घेत आहे. बघा आता आपण भाजीमध्ये चवीपुरतं मीठ घालूया. आवश्यक तेवढं मीठ भाजीत घालायचं आहे. त्यानंतर थोडासा हिंग देखील मी यामध्ये घालणार आहे. मीठ आणि हिंग घालून झाल्यानंतर थोडंसं पाणी भाजीमध्ये मी शिजण्यासाठी घातलेलं आहे. आणि नंतर झाकण ठेवून ही भाजी कमी गॅसवर मंद आचेवर शिजण्यासाठी मी ठेवलेली आहे. 5 मिनिटानंतर पुन्हा भाजी बघून घ्यायची आहे. तर बघा पार्थने शतावरीचे फायदे त्याला जसं सांगता आलं तसं त्याने सांगितलेलं आहे. दुसरीचा विद्यार्थी आहे तो, तरी त्याने छान बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण शतावरीचे फायदे बघूया. बघा ही शतावरी प्रथमतः कशी खातात ते मी सांगते तुम्हाला. की ही शतावरी वाफून खाल्ली जाते किंवा ग्रिल करून खाल्ली जाते. सॅलड रूपाने सुद्धा ही शतावरी खाल्ली जाते. या शतावरीमध्ये अँटीऑक्सिजन जास्त प्रमाणात असते. शतावरी ही हार्ट, कॅन्सर, डायरियासाठी उपयुक्त आहे. बघा फिट येणे व मानसिक आजारासाठी सुद्धा काही प्रमाणात शतावरीचा औषध म्हणून उपयोग केला जातो. पचन संस्थेसाठी जास्त फायदेशीर आहे. म्हणजे पचन संस्थेची ताकद वाढवण्यासाठी या शतावरीचा वापर करतात. बघा कोथिंबीर घालून भाजी आता छान तयार झालेली आहे. आणि या शतावरीच्या भाजीसोबत मी खीरसुद्धा केलेली आहे. तर अशा पद्धतीने ही शतावरीची सुंदर भाजी तयार झालेली आहे. शतावरी खाणे शरीराला खूप फायदेशीर आहे. शतावरीचे स्त्रियांसाठी तर खूपच फायदे सांगितले गेलेले आहेत. तुम्हाला जर बाजारात अशी शतावरी दिसली तर नक्कीच या शतावरीचा उपयोग करून घ्या. तुम्ही वाफून खाऊ शकतात, तसंच ओव्हनमध्ये ग्रिल करून खाऊ शकतात. बघा पुढचा जो कोवळा भाग आहे तो कापून त्याला लिंबू मीठ लावून ओव्हनमध्ये तुम्ही
ग्रिल याच्यावर डीप फ्राय करू शकतात किंवा तव्यावर देखील तुम्ही पुढचे भाग कापून थोडंसं मीठ तेल टाकून फ्राय करू शकतात. बघा मागचा भाग हा कडक असल्यामुळे तो शक्यतो काढून टाकायचा आहे आणि पुढील जो कवळा भाग आहे त्या कवळ्या भागाचा उपयोग भाजी करण्यासाठी, फ्राय करण्यासाठी, वाफवून घेण्यासाठी तुम्ही करू शकतात. अशी ही शतावरी बाजारात कुठे जर भेटली तर अवश्य घ्या, त्याची भाजी करा. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू.